आधीच बिस्कुटवाडीत मी बदनाम आहे, त्यात आता वाटच लागली. काय करू काय करू. हां, एक पर्याय आहे, डॅडी. हॅलो हॅलो डॅडी, एक प्रॉब्लेम झाला आहे. होय, अहो आपल्या गाडीत गांजा गावला आहे. होय, पोलीस आला. काय सांगू, गाडी चोरीला गेल्या. बरं 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 सांगतो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां 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 चालतं. बरं तसंच सांगतो आता पोलिसाला. गाडी चोरीला गेली. डॅडी तुम्ही ग्रेट आहे. बिस्कुटवाडी गांजा तस्कर प्रकरणात अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिपतराव पाटील यांचे सुपुत्र रंगराव पाटील यांची पांढरी स्विफ्ट कार ही चोरीला गेली अशी तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली होती. त्यामुळे रंगराव पाटील हे या प्रकरणातून अलगद बाहेर पडले असून त्याखेरीज पोलिसांना या प्रकरणी एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक इसम याच पांढऱ्या स्विफ्ट कारमध्ये गांजाने भरलेली बॅग ठेवताना दिसत आहे. त्यामुळे विकास शेळके उर्फ वजीर, राजेंद्र पोळ उर्फ राजा व लखन पवार उर्फ लक्या यांची पोलिसांनी पुराव्याअभावी सुटका केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या तस्कराची ओळख विकास शेळके उर्फ वजीर याने केली आहे. तो तस्करही बिस्कुटवाडी गावचा सदस्य गणेश पांढरे उर्फ गणा पैलवान असल्याचे समोर आले आहे. सध्या गणा पैलवान हा फरार आहे व पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर आरोपी हा बिस्कुटवाडी गावचे सरपंच शंकरराव बाबर यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात शंकरराव बाबर यांचाही सहभाग आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या तस्कराची ओळख विकास शेळके उर्फ वजीर याने केली आहे. तो तस्करही बिस्कुटवाडी गावचा सदस्य गणेश पांढरे उर्फ गणा पैलवान असल्याचे समोर आले आहे. सध्या गणा पैलवान हा फरार आहे व पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हो तात्या, काय चाललंय गावात? काय लक्षात नाही तुमचं? अहो तुमचा माणूस काय गांजा तस्कर मध्ये गावला या. मला वाटतं तुमचा पण त्यात असणार आहे. त्याचं एकच धाडस आहे मी गांजा तस्करी. तोंड सांभाळून बोल. कोणाबरोबर बोलतोयस? ओय जाते तेव्हा आता कमी करा तुमचं. पोलिसांना तुमचं पण नाव सांगणार आहे. पोलीस सांगणार आहे तुमच्या शेताची धडकी घ्या. उसात नाही 100% गांजा असणार आहे तुमचा. तुम्ही सरपंचाचा राजीनामा द्या आणि पहिले ते काळ्या गाण्याचा पण राजीनामा द्या. तुम्ही तर गावाला बदनाम केलाय. तुम्हाला गावात विकास करायचा होत नाही, बदनाम मात्र तुम्ही करताय. आजच्या बातम्यात जर काय लागलं या अरे का चोराच्या उलट्या बोंबा तुम्ही नका साधूपणाचा आव्हानो. तुम्ही धुतलेलं तांदूळ नाही, तांदळातलं खडायचा. हो तात्या, आम्ही धुतलेलं तांदूळच आहे, तुमच्यासारखं नाही. आम्हाला सांगायला लागतंय धुतलेलं तांदूळ आहे, पण समाज म्हणतोय तांदळातलं खडायचा. मला दुसरी बाजू जरा समजून घेऊ देत. गाण्याचा काय संबंध असला त्याला बी तशीच शिक्षा करेन. साठी सारखाच राहील. अजून गाण्याची बाजू वाढते ती. मला शंका तुमच्यावर आहे. अहो पोलिसांना आम्हाला निर्दोष मुक्ती केली आहे. देवावर बी शंका आहे. माझा विषय दे सोडून, पण समाजाला सगळी तुझी शंकाच आहे. बघतो काय करायची. बाबा कोण समाज? कुठला समाज? ए थांब, बडबड तुझी. आबांचा फोन आलाय. आबा नमस्कार. हॅलो, बोला. अहो काय तात्या, मी काय बघतोय टीव्हीत? काय चाललंय? हो हो बघितली बातमी आता टीव्हीवर. अहो तुमच्या गणा पैलवानानं काय केलं? तुमच्या ग्रामपंचायत सदस्य तो आणि अख्ख्या आपल्या बिस्कुटवाडीची आबरू घालवली त्यानं. तात्या गणा त्या गांजाच्या प्रकरणात फरार आहे. तो कुठं लपला हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवा. नाहीतर आपल्या बिस्कुटवाडीची आबरू सगळी वेशीवर टांगली गेली आणि त्या गणाचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झालं पाहिजे. तुमच्या भावना समजल्या आबा मला. अहो गावाची काही इज्जत आहे का नाही? तुम्ही असं करा, ग्रामपंचायत आता ताबडतोब ग्रामपंचायतीमध्ये या. मी याला निघालोच आणि याचा निर्णय काहीतरी घेतलाच पाहिजे, सूक्ष्म झालाच पाहिजे. बघा. ठीक आहे ठीक आहे. काय म्हटलं आबा? आबान टाकली का गण्या पैलवान फुलं?
अध्यक्ष गाणा पैलवान कसला गांजा पैलवान म्हणा. हा गांजा पैलवान. अरे ऐका जरा ऐका. काय ऐकायचं काय राहिलं नाही. निर्णय घेणार आहे का नाही सांगा. आता आबाचा फोन आलाय. निर्णय नाही घेतला तर अख्ख्या गावाचा मोर्चा तुमच्या घरावर आणणार आहे मी. ए दमडीच्यानो नका मला शिकू. कुठला निर्णय कुठं घ्यायचा काय फिरवायचं मला कळतंय. तुम्ही नका साधू जावा आणू. बघतो मी काय करायचे. कळल्या तुमच्या भावना मला. लागा वाटेला. जातो आम्ही. निर्णय नाहीच घ्या मग आमचा निर्णय जाऊतो तुम्हाला. हे चला रे. निर्णय घेते ती निर्णय सांगते ती मला. पंडित कुठलं सुतळाक. बिस्कुटवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात येते की बिस्कुटवाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य गणेश पांढरे उर्फ गणा पैलवान हा गांजा तस्करीमध्ये आरोपी म्हणून घोषित करण्यात आला असून तो सध्या फरार झाला आहे. तरी कोणालाही दिसल्यास त्वरित पोलीस स्टेशन मध्ये माहिती द्यावी. माहिती सांगणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल व त्यास रोख रक्कम 10,000 बक्षीस दिले जाईल. बिस्कुटवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात येते की बिस्कुटवाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य गणेश पांढरे उर्फ गणा पैलवान हा गांजा तस्करीमध्ये आरोपी म्हणून घोषित करण्यात आला असून तो सध्या फरार झाला आहे. तरी कोणालाही दिसल्यास त्वरित पोलीस स्टेशन मध्ये माहिती द्यावी. माहिती सांगणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल व त्यास रोख रक्कम 10,000 बक्षीस दिले जाईल. धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिपातराव पाटील यांचे सुपुत्र रंगराव पाटील. लगा आता तरी ठेव मोबाईल ठेव लागा सारखा मोबाईल घेऊन बसलाय. अरे दादा ऐक तरी मी काय सांगतोय सकाळपासून तुला. काय सांगतोय जाऊ बाय का तुझं काय ती. अरे इकडे ये ती न्यूज बघ. या प्रकरणी एक महत्वाचं काय आहे न्यूज मध्ये ते काय. त्यामध्ये एक इसम अरे ती बार ते तुला टकलो पहिला माहित आहे का तो परवा आल्याला कोण तो वाडापाव तू भांडी कसा लावली तो. हा 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 अरे तो पैलवान टकलू पैलवान नव्ह गांजा पैलवान आहे. गांजा पैलवान काय सांगतोय. पोलीस असणीक नाही 100 किलो गांजा गावलाय. अरे लागा दोलोय मोठा गुंडा आहे. काय सांगू तुला लागा आता आपलं काय दोघांचं खरं नाही लागा. तुला सांगू तू त्याच्या वाकड्यात जाऊ नको. तुला लागा पाक भांडी कसा लावलीस तुला त्या. आता माझ्या ढकल तू तेव्हा मला खवा असल्या का. अरे जाऊ दे काय 5-25 रुपये गेला इकडं ना तिकडे. पण तुला आता कितीला पडेल ते उद्या आला आपल्याला पहिला वाचपा काढेल तो. आता गोड बोलायला लागलाय सुई तेव्हा मला खवा काय. मग तुला बुद्धी कळलं नाही का. माणूस कोणा ओळखायचं कळलं नाही का तुला. कशाला काय लागा कसली गरी बघत बसलेली लागा येऊन लागा. मी तर म्हणतोय आता 8-10 दिवस जाऊ मामाच्या गावाला. सगळं प्रकरण शांत झाल्यावर येऊया. वर खाली जीव झाला माझा इथं. तेव्हा आता काय सोडत नसतो आपल्याला लागा. कुठलं इथलंच आहे का. हो गणेश पांढरे माहिती आहे गावातला. हाय की काव. कुठे राहतो त्यो. हाय की काव. घर दाखवा द्या का हो. टीव्ही बीव्ही बघत नाही का घरात. बघतो की. एवढी मोठी गांजा तस्करी केली आणि तुम्हाला माहित नाही. काय झालं. काय झालं. कुठे राहतो त्यो माहिती आहे का. चल दाखवा बरं. त्याचं घर तिकडं खाली आहे बघा. खाली हो खालच्या आळीला आहे. काय हो? असलं घरात त्यो आता. कोणा ठाऊ. तुम्हाला माहित नाही. चला दाखवा बघू. अहो सकाळी
हे ऊस माझाच आहे. त्या ऊसात सकाळी लपलाय जाऊन. ऊसात लपलाय? हो खरं आहे काही? हो. नसला तर बघा, पोलिसांची जर दिशाभूल केली तर त्याचा साथीदार मग तुम्हाला पण आत नेईन. नाही ना, अहो मी बघितलंय पाणी पाजत होतो. चला दाखवा बघू ऊस मला. ऊस दाखवतो. हेच ऊस. जावा की बघा. मी खरं आहे ना पण? हो बघा, मी जातोय घरी. काय करू? हे सगळं ते वजामुळे झालं. कुठल्या जन्माचा बदला घ्यायला लागलाय. कुत्र्यानं माझं नाव कामन घेतलं. हे पोलीस तर लागले सगळ्या गल्ली बोळानं हुडकायला. त्या वजाला मागल्या वेळेस मारला असता तर बरं झालं असतं. एकदा सोडून 2 वेळा त्याला सोडला, तीच माझी चूक झाली. तेव्हाच त्याला मारून टाकला असता तर आज ही वेळ आली नसती माझ्या. लगा गाना, अरे मी केव्हा दारूच्या बाटलीला लागा स्पर्श करत नाही. गळ्यात माळ माझ्या माझ्याव घेतलाय आळ गांजाचा. जर मला यात टाकलं तर माझ्या घरादारानं कुणाकडे बघायचं? हे सगळं त्या कुत्र्यामुळे झालं. अरे 4 दिवस झालं नाही ते माझं ऊसाच पाक राख रांगोळी केली. त्यातनं बाहेर पडलो नाही तर या डुकरानं माझं नाव या गांजाच्या तस्करीत घेतलं या. पण आता काय बी होऊ दे, मेलो तरी चालेल. 2 वेळा वाचलाय पण शेवटाय मला त्याला सुट्टी देणार नाही. त्याचं नरड दाबून 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 नाही मरत. साहेब नाही काय की मी केलं. नाही काय केलं साहेब. सोडा की साहेब. खरंच नाही केलं. नाही काय केलं पहिलवान बरं टाकल्या. साहेब मी नाही काय केलं. आईच्या पण मी नाही काय केलं. मी नाही एवढी मोठी गांजा तस्करी केली 100 किलोची आणि वजन नाही काय केलं. काय केलं? खरंच साहेब मारू नका. माझं ऑपरेशन झालं या. ऑपरेशन झालंय? माझी बी 4 झाली ती. 1 सोडून 4 झाले. कुठं कुठं झाले दाखवू का मग? साहेब चला आता पोलीस स्टेशनला. खरंच सांगतोय साहेब. माझ्या घरात बाळ आहे. खोटं नाही बोलत? नाही. मग आतला प्लॉनच कशाला? माझ्या कुणीतरी आर घेतलाय. चला आता पोलीस स्टेशनला. खरंच सगळे अशीच बोलते ती. तुला दाखवत आता काय केलं नाही साहेब. त्याला ऐकत येत. चल बाटलीशी चल. तिथं आता कोर्टात काय सांगायचे ती सांग. चल साहेब. बिस्कुटवाडी गावातून एक माहिती समोर येत आहे. गांजा तस्कर प्रकरणात बिस्कुटवाडी गावचे सरपंच शंकरराव बाबर यांनी आरोपी गणा पैलवान याचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे व त्यावरती सर्व सदस्यांची स्वाक्षरी गेली आहे. सदर प्रकरणात आरोपीचे सदस्यत्व रद्द व पक्षातून हकलपट्टी करून शंकरराव बाबर यांनी आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे दाखवून दिले आहे. साहेब मी नाही काय केलं. साहेब खरंच मी काय केलं नाही साहेब. मला सोडा साहेब. साहेब खरंच मी काय केलं नाही. माझ्या कुणीतरी आळ घेतलाय साहेब. देवा. साहेब खरंच मी शपथ काय केलं नाही साहेब. मला सोडा साहेब.
मजा हा. गाणं बोलला पद्धतशीर अडकवला जा. अरे मी कुठं अडकवला तेव्हा? मी नाही अडकवलं, त्याच्या कर्मन अडकलाय रे तो. ए लागा वाजा लागा तू किती लागा चॅप्टर आहेस लागा तू लागा पद्धतशीर त्याला अडकवलाय, दुसरं काय नाही बघ. वजा तुला खरंच लय चॅप्टर आहेस बरं का. तसं मी हाय चॅप्टर रे. आता इथनं पुढे माझ्या नादाला पण कोण लागणार नाही बघ. तू लागा नादच करू शकत नाही कोण. अध्यक्ष तुमचा नाद लय वाईट. एक वेळेस गौतमीचा नाद बरा पण तुमचा नाद नको. माझ्या नादाला लागली खडी पोडा गेलाच बघते. ते नव तुझं आणि त्या गाण्याचं एवढं काय वाकड आहे रे, म्हणजे काय? हा वाकड म्हणजे ती लगा पैलवान आणि माझ्या जोर काढते लगा माझा जीव केवढा सांग बघू बघ. जेव्हा तो येते आणि मला धुत या. आता ते आमदार पडला, माझा काही दोष आहे का? पण मी चिकन खाल्लं, मी झोपलो, माझी झोप लागली, मला येऊन मारायचं काही काम आहे का? त्याचा ऊस पेटला काय माझी मुळे पेटला का? तसं माझी ऊस पेटला होता पण मी काही बळण पेटवलं नव्हता. त्याच्या बेन बेन मी गाव सोडून इट्याला गेलो, देवात जाऊन राहिलो, तिथे येऊन त्यानं मला धुतला. मला बदला घ्यायचा होता, घेतला बदला मी. आता बसतोय खड्या फोडत बघ. 15-20 वर्ष तर बाहेर येत नाही ते. मग तू ह्याच्यासाठी त्याचा बदला घेतलास? खोटं सांगितलंस? खोटं मी घेतो, माझा जीव वाचला का नाही? हे वाजा तुला का नाही तरुण हांडला पाहिजे लागा. तुला काय आखलीचा भाग आहे का नाही? हा कशाला लागा त्या गाणा भाऊला अडकवलंस? लगा साधा सरळ मार्गी माणूस आहे, त्याला काय घरदार परपंचा बायका पोरं आहे ती का नाही ती? हा तुमच्याला कुत्र्या मांजराच्या भांडणात लागा सगळ्या गावाचं नाव बदनाम होतंय का नाही इथं? हा तर गप वाणी आहे का नाही, पोलीस स्टेशनात जायचं आणि सांगायचं काय असेल ते आणि त्याला सोडवून आणायचा. सोडून आणायचं? मला काय पिसायला कुत्र जाऊ तेव्हा कुजू दे काय कुजला तरी त्याला बाहेर काढतो आणि माझा जीव देतो. लय छान नाहीस. ए वाजा तू जाणार आहेस का नाहीस? नाही जात. जाणार आहे का नाही? नाही जात म्हटलंय की. मराठी सांगितली कळतं का नाही? काय इंग्लिश मध्ये सांगू? राहू दे मी जातो. जा की, तुझं कोण ऐकणार आहे? अरे या फट्ट्याने जबाब दिला तिथं, माझं ऐकणार ती माझं. तुझं काय ऐकते तेव्हा? माझं कोण नाही ऐकणार, पण हे बघितल्यावर तर सोडतील का नाही? हा राजकारण केलंच बघतो. काय काय फसवायचं नसतं, चिटिंग आहे. चेटिंग काय? गप गोमान जा आणि त्याला सोडवून आण. जर नाही आलास ना तर गावात तडीपार करीन, तुला ध्यानात ठेव. अध्यक्ष जावा, केलेलं निस्तारा जावा. जावा म्हणजे तू पण चल माझ्यावर. मी नाही येत. तुमचा काय भरोसा? त्या गाण्याला बाहेर काढताला मला अडकव झाला. ओय लागा क्या तुझं बरोबर आहे बरं का. ही बेन लय चापरा, ही तुलाच अडकवलं पहिल्यांदा आणि मी जर चुकून आलो तर बोंबला तुम्ही दोघं बी सुटला मी अडकायचो. ह्याच्या नको बाबा नाही लागू. त्याला सांग बाबा तू गाणं भाऊला सोडायला. आहे ना ध्यानात सांगितलेलं. हा चले सोन्या नुसतं संकट झालं की. राजा सोन्या सोन्या लगा तू भाव आहे म्हणून तुला सोडतोय, पण गाण्या तुला मी असा नाही सोडणार. काय गाणं पैलवान गांजा पैलवान. आत कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? कसं वाटतंय? आता बसा 15-20 वर्ष आज जेल मध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. साहेब बघा मी नाव सांगितलं मला मारायला लागलाय. साहेब बघा मारायला लागलाय. वाचवा साहेब, साहेब वाचवा. साहेब नाव सांगितलं म्हणून मला मारायला लागलाय. काय झालं बरं का अजून? अरे वजो मी काय तुझं वाकड केलं र म्हणून मला एवढी शिक्षा दिलीस? काय वाकड केलं? ते आमदार पडला, मला धुतला, ऊस जळा, मला चेचला, सलग 3 भागात मला चेचलं. आता कसं वाटतंय? गाना सोनार की एक लोहार की एकच धाव काढला, पण तुमचं 100 तुकडं करत सुटत नसते. आता लगा वाजा नको लगा माझ्या एवढा मोठा गाव घालूस आणि लगा माझे पोरबाळ आहे ते तुला माहित आहे का नाही? हा आणि मी आत बसलो माझ्या पोराबाळ कोणाकडे बघायचं र? मला यातलं खरंच बाहेर काढ. वाटलंच तर मी तुला इथनं पुढं अजिबात नडत नाही, तू म्हणशील तसा वागतो, पण मला वाजा यातनं खरंच बाहेर काढला का वाजा? खरंच काढशील का वाजा? तुझा काय
नियम चावा बाहेर काढलं मला आणखीन चिसतील तू आताच मारायस. अरे नाही वजा खरंच तू माझा भाऊ आहेस आणि तुला आजपासून अजिबात हात लावत नाही वजा. तू माझा भाऊ आहेस का नाही तर मला बाहेर काढ लागा वजा. यात खरंच मला बाहेर काढ. नाही तुझ्या नादाला लागत मी वजा इथनं पुढं. अरे वजा तुला माहित आहे का नाही या गांजाच्या ह्याच्यात माझा काय संबंध नाही. तू नाव घेतलंस म्हणून याने मला उचलून आणलंय. पण आता एक काम कर की लागा तू सांग साहेबासनी माझा काय संबंध नाही म्हणजे ती मला बाहेर सोडतील. वाटलंच तर मी तुझ्या लागा पाया पडतो. पाया पडतो पडा की मग. असं नाही मग कट्टी कुवर पडा पडतोय का जाऊ थांब पडतो. बस का माझ्या बस गणा भाऊ इथनं पुढे माझ्या वाकड्यात जायचं नाही तुझ्या नाही वाकड्यात जाणार परत. जातो साहेबाला सांगतो. सांग तेवढं सांग. त्या टाळी अजून माझी झाली नाही प्रमोशनची पाळी तर लगेच त्या टाळी वाढवा. सीसीटीव्ही बघायची तू सीसीटीव्ही आता कशाला शंका त्या राजबेंड आहे यो काळा सांगताय यो कसा गोरा गोरा पान आहे यानं काळा सांड आहे. गोरा पान नेवतरला का सांड आहे की म्हणते मी तुम्हाला माणसं तुम्हाला काय येत नाही रे. कुणी केलं पोलीस तुम्हाला काय म्हणलास मागाशी मग काय मी सांगते तुम्ही ऐकताय. तुम्ही तर राव पोलिसाच्या नावावर गावात लागलो लागा. इन्स्पेक्टर माळी हवालदार माळी आणि बडतर्फ माळी